हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं आज आपण काय बघणार आहोत, प्रोकॅरियोटिक सेल इन डिटेल बघायची. त्याचं बेसिकली स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला डिटेल बघायचं आहे. आता बघा, सेल एन्व्हलप म्हणजे ही एक सेल आहे, याच्या भोवतीचं जे एन्व्हलप आहे, कव्हरिंग आहे ते, ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 बेसिक लेयर्स आहेत. बघा, लेक्चरला मी डायरेक्टली सुरुवात करते कारण फेस व्हिडिओमध्ये आपण बरेचसे मुद्दे शेअर करत असतो, चर्चा करत असतो. याच्यामध्ये आपल्याला सिलेबस फास्टमध्ये संपवायचा आहे कारण एक्झाम जवळ आली. सो याच्यामध्ये बाकीचं काही डिस्कशन नसेल. तर बघूयात, पहिला आहे सेल एन्व्हलप. मग या सेल एन्व्हलपमध्ये काय काय आहे, ग्लायकोकॅलिक्स आहे, सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ठीक आहे. 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत, ठीक आहे. बघा, आता हे सिम्पली सेल वॉल आपण घेऊयात. 3 लेअरचं सेल वॉल, ह्याच्या आतमध्ये ही अशी काय आहे, समजा सेल आहे आणि ह्याच्या भोवतीचे हे असे 3 लेयर्स आहेत. तर हे जास्त जाड दाखवले समजण्यासाठी. सगळ्यात बाहेरचा जो आहे तो काय आहे, ग्लायकोकॅलिक्स. काय आहे, ग्लायकोकॅलिक्स. त्याच्यानंतर काय येईल, तुमचं सेल वॉल येणार आहे. हे ॲनिमलमध्ये असणार आहे का, नसणार आहे, फक्त प्लांट सेलमध्येच सेल वॉल प्रेझेंट असतो तुमचा. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात आतमधलं जे असणार आहे ते काय आहे, तुमचं प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल. काय असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर 1 बाय 1 आपण बघूयात. हे जे ग्लायकोकॅलिक्स आहे ते आउटरमोस्ट आहे, आताच आपण बघितलं. कशासाठी हेल्प करतं, तर बॅक्टेरियामध्ये ॲडेजन, कारण बॅक्टेरिया कुठल्या तरी सरफेसवरती राहणाऱ्या ॲडेजनसाठी हा सरफेस आहे, तर याच्यामध्ये ॲडेजन म्हणजे थोडक्यात चिटकून राहण्यासाठी ह्या हेल्प करतात. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये 2 लेअर असतात. एक तर जाड लेअर असतो, ठीक आहे. टफ, जर जास्त जाड असेल, थोडा थिक लेअर असेल तर टफ असतो, त्याला कॅप्सूल म्हणतात. काय म्हणतात, कॅप्सूल. आणि जर तो थिन असेल असा तर त्याला स्लाइम लेअर म्हणतात. काय म्हणतात बाळांनो, स्लाइम लेअर, ठीक आहे. लक्षात ठेवा, स्लाइम लेअर काय आहे, काही बॅक्टेरियामध्ये हा असतो, काही बॅक्टेरियामध्ये तुमचं टफ म्हणजे हे जाड असतं, ठीक आहे. स्लाइम लेअर म्हणजे लूज शीत आहे, एकदम थिन लेअर आहे. हा जो आहे कॅप्सूल तो कसा आहे बाळांनो, थिक लेअर आहे, टफ कव्हरिंग आहे. लक्षात आलं दोघांचं. तर बॅक्टेरिया वाईज हे लेअर बदलतात, कुणाचे, ग्लायकोकॅलिक्सचे. आणि हे दोघंच्या दोघं कशाने बनलेत सांगा, पॉलिसॅकॅराइड्सनी बनलेत. कशाने, पॉलिसॅकॅराइड्स. आणि कधी कधी त्यांच्यामध्ये प्रोटीनसुद्धा प्रेझेंट असतात. तर हे तुमचं ग्लायकोकॅलिक्स आउटरमोस्ट लेअर झाला. आता आपल्याला इनर, त्याच्या आतमधला ग्लायकोकॅलिक्सच्या खालचा बिलो ग्लायकोकॅलिक्स सेल लेअर बघायचं आहे, सेल वॉल, ठीक आहे. मग हा काय करतो, सेलला बेसिकली डेफिनेट शेप आणि स्ट्रॉंग सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम तुमचं सेल वॉल करतो. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये हा कशाने बनला आहे, 2 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. एक यू बॅक्टेरिया, कुठले, यू बॅक्टेरिया म्हणजे ट्रू बॅक्टेरिया, आणि एक आर्की बॅक्टेरिया म्हणजे एकदम जुन्या काळातले बॅक्टेरिया, ज्यावेळी जास्त डेव्हलपमेंट झाली नव्हती. यू बॅक्टेरियाचं जे सेल वॉल आहे ते एकतर पेप्टिडोग्लायकॅनपासून बनलं असतं किंवा म्युरिनपासून बनलेलं असतं. क्लिअर, एवढेच मुद्दे इथं लक्षात ठेवायचेत. आणि आर्की बॅक्टेरियाचं जे सेल वॉल आहे ते कशापासून बनलं आहे, सिडोपेप्टिडोग्लायकॅन, कारण त्यावेळी पेप्टिडोग्लायकॅन, त्यावेळी डेव्हलपमेंट जास्त नव्हती ना, त्यामुळं सिडो म्हणजे खोटं त्याच्यासारखं, पण ते नाही आहे, पेप्टिडोग्लायकॅन. तर ही 2 गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये. आता बघा, आपल्याला माहिती आहे की सेल वॉल हा ग्राम स्टेन हा एक कन्सेप्ट तुम्ही ऐकला आहे, बरोबर नाही, ग्राम स्टेन. तर बॅक्टेरियाच्या सेल वॉल ज्या आहेत त्या डिफरंट रिॲक्शन्स दाखवतात तुमच्या कशाबरोबर, ग्राम स्टेन. तर ग्राम स्टेन काय आहे, ग्राम हा नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी हे स्टेनिंग शोधलं. आपण बघितले ना, ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय असतात. आता बघा, क्रिस्टल व्हायोलेट नावाचं वीक अल्कलाइन सोल्युशन आहे, हा एक कलर आहे. बेसिकली हा कलर आहे, त्याच्यामध्ये काय करायचं, बॅक्टेरिया बुडवायचे, बॅक्टेरिया बाहेर काढायचे आणि अल्कोहोल वॉश करायचे. कदाचित ह्याच्यावरती विचारलं जाईल. क्रिस्टल व्हायोलेट कलरचं नाव लक्षात ठेवा. आणि वॉश कशाने करायची परत ती बॅक्टेरिया, अल्कोहोलनी. जर कलर राहिला तर ग्राम पॉझिटिव्ह, आणि जर कलर गेला निघून तर काय, ग्राम निगेटिव्ह. साधा सोपा कन्सेप्ट आहे. आता नेक्स्ट बघूयात आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन. जे आपण 3 लेअर बघितले त्याच्यातला आतला सगळ्यात कोण असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. इनर मोस्ट कव्हरिंग आहे, लिपिड आणि प्रोटीन्सपासून बनले. कशापासून, लिपिड आणि प्रोटीन्स. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, लायपोप्रोटीन्स आपण म्हणतो किंवा लिपोप्रोटीन्स म्हणतो, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ह्याचं काय काम आहे, इंटर सेल्युलर कम्युनिकेशन. इकडची दुसरी सेल आहे, ठीक आहे. तर ह्या दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे ते तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू होत असतं. त्याच्यानंतर बघा, इन बॅक्टेरियल प्लाझ्मा मेम्ब्रेन, बॅक्टेरियल प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये खूप साऱ्या सेल्सच्या रिॲक्शनसुद्धा होत असतात. मग त्याच्यामध्ये रेस्पायरेशन आहे, फोटोसिंथेसिस आहे, लिपिडचं सिंथेसिस आहे, आणि सेल वॉल कॉन्स्टिट्युएंटचं सुद्धा सिंथेसिस ह्या बॅक्टेरियाच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये होत असतं. क्लिअर. आता कव्हरिंगचा जर पार्ट झाला, हे 3 लेअर आपण बघितले. आता त्याच्या आतमध्ये कोण असतो सांगा, सेलच्या आतमध्ये हे लेअर तुमचे झाले. ह्याच्या आतमध्ये हा सगळा असा काय असणार आहे, सायटोप्लाझम असणार आहे, ठीक आहे. मग सायटोप्लाझम हे सेमी फ्लुइड सबस्टन्स आहे किंवा आपण त्याला मॅट्रिक्स म्हणतो. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक व्हेरियस टाईपचे कंपाऊंड याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची,
बॅक्टेरियल सायटोप्लाझम किंवा प्रोकॅरियोटिक सायटोप्लाझम डज नॉट शो सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग, म्हणजे हे मूव्ह होणार नाही आहे. अँड लॅक्स मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज कुठले असतात सांगा? मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, ह्या सगळ्या मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज. इथं ह्या नसतात. जरी त्या नसल्या तरी काही मेम्ब्रॅनस स्ट्रक्चर मात्र इथं प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये मेसोझोम्स आहेत, क्रोमॅटोफोर्स आहेत आणि इन्क्लुजन बॉडीज. ठीक आहे, ह्या 3 इथं प्रेझेंट असतात. मग त्या काय आहेत आपण इन जनरल बघूयात, त्यावेळी मी तुम्हाला डायग्राम दाखवण्याचं ट्राय करेन. ओके, आता बघूयात आपण डायग्राममध्ये पहिला, या 3 मधला पहिला मेसोझोम्स, इन्क्लुजन बॉडीज, याच्यामधला पहिला बघूयात आपण मेसोझोम काय आहे. ठीक आहे, आता मेसोझोम बघा, हे तुम्ही 3 लेअर बघितले. सगळ्यात बाहेर कोण होता तुमचा? ग्लायकोकॅलेक्स, त्याच्यानंतर सेल वॉल आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फोल्डिंग दिसते. आता मी दाखवते बघा, हा तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याचं इनफोल्डिंग असतं. हे असं त्याचं इनफोल्डिंग आहे. कुणाचं? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. आणि हे इनफोल्डिंग किंवा काय म्हणत आपण इनव्हॅजिनेशन्स किंवा आपण काय म्हणत इनफोल्डिंग हे आहे कुणाचं? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. याच्या बाहेर सेल वॉल आणि याच्या बाहेर तुमचा ग्लायकोकॅलेक्स हे असं स्ट्रक्चर असणार आहे. आणि हे न्यूक्लिओइड म्हणजे ह्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे याला कनेक्ट करतं या दोघांना. तर हे असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे म्हणजे तुमचे मेसोझोम्स आहेत. प्लाझ्मा मेम्ब्रेनचे इनफोल्डिंग्ज आहेत ते सेलमध्ये झाले, बरोबर. इन द फॉर्म ऑफ व्हेसिकल्स, ट्युब्युल्स अँड लॅमेली. काय व्हेसिकल्स म्हणजे पाईप लाईक स्ट्रक्चर, ट्युब्युल्स आणि लॅमेली लेअर लाईक स्ट्रक्चर. तर हे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बेसिकली काय कन्सेप्ट आहे तेवढा समजला सफिशियंट आहे. ह्याचं एक्झॅक्ट फंक्शन अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही आहे. पण काय म्हटलं जातं तर हे बघा, सेल वॉल फॉर्मेशनमध्ये सुद्धा मदत करतं, DNA रेप्लिकेशनसाठी आणि रेस्पायरेशनमध्ये सुद्धा हेल्प करतं असं मानलं गेलं आहे. ह्याचे एक्झॅक्ट फंक्शन अजून आपल्याला माहिती नाहीत. ठीक आहे, तर हे झालं मेसोझोम. नेक्स्ट आपल्याला काय बघायचे आहेत? इन्क्लुजन्स आणि इन्क्लुजन बॉडीज आणि क्रोमॅटोफोर्स. तर याच्यामध्ये दाखवलं नाही, हे छोट्याशा अशा आहेत ना, त्या इन्क्लुजन बॉडीज म्हणजे स्टोरेज ग्रॅन्युल्स आहेत आणि क्रोमॅटोफोर्ससुद्धा याच्यामध्ये दाखवले नाहीत. इन जनरल लक्षात घ्या. तर हे या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहेत. आता बघूयात आपण डिटेल काय आहे. क्रोमॅटोफोर्स नावातच आहे, क्रोमा म्हणजे कलर, म्हणजे बेसिकली इथं काय असणार? पिगमेंट्स असणार आहेत. मग फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरियामध्ये हे प्रेझेंट असणार आहेत. बेसिकली काय आहेत सांगा? पिगमेंट, कारण कलर्ड पिगमेंट आहेत. मग कुठले आहेत हे महत्त्वाचं आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येईल. बॅक्टेरियो क्लोरोफिल्स, बॅक्टेरियो फायोफायटिन आणि कॅरोटिनॉइड्स. आता हे दोन्ही तर तुम्हाला क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड माहितीच आहे. फक्त बॅक्टेरियो, कारण बॅक्टेरिया युकॅरियोटिक आहे. आणि बॅक्टेरियो फायोफायटिन म्हणजे ग्रीन अल्गीला फायोफायटा म्हणतात. तर ते लक्षात ठेवा. त्याच्यावरून ही 3 नावं आहेत, ही पाठच करायची 3 नावं. याच्यावरती एक क्वेश्चन बनू शकतो. नेक्स्ट इन्क्लुजन बॉडीज म्हणजे बेसिकली स्टोरेज ग्रॅन्युअल्स आहेत. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, इनऑर्गॅनिक इन्क्लुजन आणि ऑर्गॅनिक इन्क्लुजन. इनऑर्गॅनिक इन्क्लुजनमध्ये कसले स्टोरेज ग्रॅन्युअल्स आहेत हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. सायनोफायसिनचे जे स्टोरेज ग्रॅन्युअल्स आणि स्टार्च, बेसिकली कुठले आहेत? सायनोफायसिन स्टार्च ग्रॅन्युअल्स. हे कशामध्ये? ऑर्गॅनिक. आणि ग्लायकोजन ग्रॅन्युअल्स बघा, हे एक आहे आणि हे दुसरं आहे. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक इन्क्लुजनमध्ये कोण कोण इन्क्लूड असतं तर फॉस्फेट आणि सल्फर ग्रॅन्युअल्स. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. क्लिअर, लक्षात ठेवा. नेक्स्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनली किंवा सेलचा पार्ट बघायचा आहे, रायबोझोम्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रोटीन सिंथेसिस हे रायबोझोममध्ये होत असतं. डेन्स पार्टिकल्स आहेत, सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात, जी डायग्राम मगाशी दाखवलेली. आणि त्याच्यामध्ये छोटेसे असे रायबोझोम्स होते आणि पॉलीरायबोझोम्स असे होते बघा, लाईनिंग. तुम्ही डायग्राममध्ये तुमच्या बुकमध्ये पण बघू शकता. मगाशी जी आपण डायग्राम दाखवली त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याच्यामध्ये पण बघू शकता. असे पॉलीरायबोझोम्स आणि छोटेसे रायबोझोम्स आहेत. RNA कशापासून बनले जातात हे खूप महत्त्वाचं आहे. RNA आणि प्रोटीन. मला कमेंटमध्ये कळवायचं आहे याच्यामध्ये किती % RNA असतो आणि किती % प्रोटीन असतो. प्रोकॅरियोटिकचा वेगळा असतो, युकॅरियोटिकचा वेगळा असतो. ज्यांना CET द्यायची त्यांनी हा प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तरी चालेल, पण जे नीटचा पण ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी नक्की या प्रश्नाचं उत्तर द्या, कारण नीटला याच्यावरती प्रश्न येतात. RNA किती %, प्रोटीन किती %, प्रोकॅरियोटिकचा आणि युकॅरियोटचा वेगळा आहे. मला उत्तर द्यायचं आहे ते कमेंट्समध्ये. ठीक आहे, आता बघा, प्रोकॅरियोटिक रायबोझोम हा 70S टाईप असतो. युकॅरियोटचा आपल्याला माहिती आहे 80S असतो. S म्हणजे स्वेडबर्ग युनिट आहे. तर ह्यांचे जे सब युनिट्स आहेत ते 50S आणि हे 50 + 30 = 80 असं करायचं नाही. हे 2 प्रकारचे सब युनिट्स आहेत, त्याचे मिळून 70S टाईपचे रायबोझोम बनलेत. आता हे आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे, प्रोटीन फॅक्टरीज म्हणतो आपण रायबोझोम्सला. स्वेडबर्ग युनिट म्हणजे काय आहे? स्वेडबर्ग सायंटिस्टने एक शोधलं, तर ज्या स्पीडला हे सेडिमेंट होतात, काहीतरी सॉलिड एखाद्या जारमध्ये घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये लिक्विड भरा
आणि सॉलिड त्याच्यामध्ये विरघळावा. आता ह्याला रोटेट करायचं म्हणजे सिम्पली आपण काय म्हणूयात मिक्सर कसा फिरतो पण ते मिक्सरचं आतलंच फक्त फिरतं भांडं. सेंट्रीफ्यूज मशीन म्हणजे काय असतं असे खड्ड्या टाईपमध्ये आपण म्हणूयात की हां आता ह्याच्यामध्ये तो जार ठेवायचा, हा उचलून याच्यामध्ये ठेवायचा, ती मशीन फिरते म्हणजे त्याच्याबरोबर हा पण फिरतो. ते 1000 रिव्हॉल्युशन पर मिनिट 1000 2000 असं असतं 750 ज्याच्या मटेरियलनुसार. मग किती स्पीडला ते सेंट्रीफ्यूज होतं आहे म्हणजे सेडिमेंट होतं आहे म्हणजे हे सगळं विरघळलेलं हे खाली बसतं आहे सॉलिड होऊन, त्याला सेंट्रीफ्यूज म्हणतात. म्हणजे सेडिमेंटेशन किंवा सेंट्रीफ्यूज करणं म्हणजे ते असतं. अल्ट्रा सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये हे केलं जातं. स्वेडबर्ग युनिट लक्षात ठेवा. याचं काय जास्त तुम्हाला विचारलं जाणार नाही, फक्त माहिती असावं म्हणून लक्षात ठेवायचं हे तुम्हाला. आता बघूयात जेनेटिक मटेरियल किंवा न्यूक्लिओइड. प्रोकॅरियोटिक सेलच्या जेनेटिक मटेरियलला काय म्हणतात? साधा सोपा प्रश्न येऊ शकतो, न्यूक्लिओइड म्हणतात. ठीक आहे, लक्षात घ्या. आता बघा याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस तर नसतोच की, बरोबर की नाही? मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस हा नाही आहे. मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नाही. मग आता याच्यामध्ये काय होत असतं तर मग अशी आपण डायग्राम बघितली. हा तुमचा ग्लायकोकॅलेक्स, हा तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि हा तुमचा काय आहे सांगा, सॉरी मध्ये सेल वॉल आणि हा तुमचा काय आहे मेसोझोम्स. ठीक आहे, मग इथं असं त्यांनी काय दाखवले सांगा, न्यूक्लिओइड दाखवले. ठीक आहे, हे असं न्यूक्लिओइड. आता मी इन जनरल डायग्राम काढते म्हणजे हे बेसिकली तिथला DNA आहे. ठीक आहे, मग जेनेटिक मटेरियल काय आहे, लॉंग डबल स्ट्रँडेड सर्क्युलर DNA. हे सगळ्याची जर लेंथ अशी केली तर हा असा होतो. आपला मात्र तसा असतो का, आपला हा असा असतो लॅडर लाईक. ह्यांचा सर्क्युलर आहे. हे सगळं जॉईंट आता समजा इथून स्टार्ट झालं आहे तर हे सगळं असं 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 होऊन परत इथंच येणार. ठीक आहे, तर हा सर्क्युलर DNA आहे. प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम असं त्याला म्हटलं जातं ह्या सगळ्या स्ट्रक्चरला, लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये हे कनेक्शन असतं. तर ह्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन नसतात. यांच्यामध्ये प्रोटीन्स असतात बट जे युकॅरियोटिकमध्ये हिस्टोन नावाचे प्रोटीन्स असतात ते या न्यूक्लियसच्या आपण काय म्हणूयात क्रोमोझोममध्ये प्रेझेंट नसतात. बघा सर्क्युलर DNA मॉलिक्यूल इज कनेक्टेड टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू मेसोझोम. हा जो मेसोझोम आहे हा काय करतो, ह्यांना पण कनेक्ट करणार आहे आणि ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला कनेक्ट करतो. कोण, तुमचा मेसोझोम. हा जो मधलं फोल्डिंग आहे ते ह्या दोघांमधलं कनेक्शन आहे बेसिकली. ठीक आहे, मग अशी आपण डायग्राममध्ये दाखवले. नेक्स्ट बघूयात आपण प्लाझमिड. लास्ट पॉईंट आहे आपली ही हा टॉपिक जो आहे सेलचा तो इथं संपतोय प्रोकॅरियोटिक सेलचा. आता बघा हे आहे, ठीक आहे, ही सेल पूर्ण अशी आपण पकडूयात. ठीक आहे, हा मेन तुमचा क्रोमोझोमला त्यातला सोडून एक्स्ट्राचा एक क्रोमोझोम असतो, 1 or more, अजून जास्त पण असू शकतात. ॲडिशनल सेल्फ रेप्लिकेटिंग मॉलिक्यूल हे सुद्धा ह्यांचं स्वतःचं कंट्रोलिंग असतं, स्वतःचे स्वतः हे रेप्लिकेट होत असतात. अँड सर्क्युलर DNA ऑर मिनी क्रोमोझोम, याला मिनी क्रोमोझोम म्हटलं जातं. तर हे लक्षात घ्या, असा डबल स्टँडर्ड असतो आपण. तर हा प्लाझमिड आहे. आता हे प्लाझमिडचं फंक्शन काय, एक तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणून हा काम करतो आणि फर्टिलिटीमध्ये काम करतो. ह्याचं तुम्ही रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये इन डिटेल्स सगळं जेनेटिक्समध्ये तुम्ही 12वीत तर बघितलंच आहे, पण इथं हे लक्षात ठेवा असं याचं काम आहे. हा एक असू शकतो किंवा अजून असे 2 किंवा जास्त असू शकतात. हे काय तुमचे प्लाझमिड्स आहेत. क्लिअर, इथपर्यंत आपला प्रोकॅरियोटिक सेल संपला. नेक्स्ट लेक्चर आपला युकॅरियोटिक सेलवरती असेल. असंच फास्ट लेक्चर असणार आहेत. माझे लेक्चर्स तुम्हाला समजत असतील, एक्झाम ओरिएंटेड मटेरियल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. थँक्यू.